हार्वेस्टरच्या खरेदीच्या नावाखाली फसवणूक झालेले शेतकरी मला भेटले होते असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आधी धनंजय मुंडेंनी माझी भेट घेतली होती असा खुलासा मनोज जरांगे यांनी केलाय। त्यावेळी धनंजय मुंडेंसोबत वाल्मिक कराडही होता असं जरांगे यांनी म्हटलं आहे। धनंजय मुंडे यांनीच वाल्मिक कराडची मला ओळख करून दिली असंही जरांगे यांनी म्हटलंय। हार्वेस्टर खरेदीच्या नावाखाली फसवणूक झालेले शेतकरी मला भेटले होते। मी नारायणगडावर असताना हार्वेस्टरसाठी कोणाला तरी पैसे दिलेले शेतकरी आले होते। त्या शेतकऱ्यांनी आधी मारहाण झाल्याचं सांगितलं। त्यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचं नाव मला सांगितलं। मी मुंडेंच्या गेवराईतील कार्यकर्त्याला फोन लावला। प्रश्न लवकरात लवकर सोडवला जावा असं सांगितलं। त्यानंतर त्या शेतकऱ्यांना परळीमध्ये बोलावून घेण्यात आलं होतं। निवडणुकीआधी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडनं माझी भेट घेतली। दोघेही उशिरापर्यंत भेटीसाठी थांबले होते असा गौप्यस्फोट जरांगे यांनी केलाय। टोळी वाटत तुम्हाला वाटत नाही सांगाल काय ते काय ही थोडंच आहे। त्या टायमाला म्हणलो होतो मी आलता म्हणून मी काय नाही म्हणलो काय बोलणं असतं त्या टायमाला दुसरं काय असतंय तुम्हाला माहित नाही दुसरं काय तेच ना सांभाळा अमकं तमकं दुसरं काय असतंय त्या टायमाला काय बोलणं असतं। आणि मी तेवढंच गेलतो ते आलता ते आलं आणि आम्ही म्हणलं काय भेटायचं नाही पण ते थांबलेले होते बाहेर। ते थांबलेली वेळ असल्यामुळं मी कसं आहे मला हृदय माणूस की म्हणलं दादा को बरोबर करा जाऊ दे घ्या भेटू। ते एक आणि ते सरमाडी आहेत धनंजय मुंडे एक आणि ते सरमाडी आहेत ते दोघं जण उभं होते तिथे। मग ते आत आले आणि मग त्यांनी त्याची ओळख करून दिली त्या सरमाड्याची। ते म्हणे हे सरमाडे आहे म्हणलं हे होय का ते हार्वेस्टरचे पैसे बुडीनारा कारण ते हार्वेस्टरवाले त्याच्या आधी माझ्याकडे एक 2 महिन्यापूर्वी किंवा महिन्यापूर्वी अंदाजे आले होते। तर मग त्या टायमाला ते पैशाचा विषय होता। त्यांनी त्या सरमाडीने त्यांना काहीतरी मारलं होतं म्हणून ते लोक नारायणगडावरती आले। तर मग ते देऊन टाका म्हणून सांगितलं होतं ते पैसे। ते एकदा मी बीडच्या दौऱ्यावरती होतो पलीकडं बहुतेक केजकडं तिकडं असावा अंदाज आहे आता इतक्या दिवसाचं लक्षात नाही। त्यावेळेस बीडमध्ये हार्वेस्टरवाल्याला मारलं होतं त्यांनी त्या सरमाड्याने खारमाड्या कोणी त्याला सांगितलं बाबा हे यांना का मारलं ही गरीब शेतकऱ्यांच्याच पैशासून का मारलं तुम्ही यांना हे आत्ताच्या आत्ता निपटा नसतं मग मी मॅटरच्या मागं लागणार आहे परत म्हणू नका काय झालं। तर ते म्हणे मला एक 2-3 मिनिटाचा वेळ द्या आणि ते तातडीने 2-3 मिनिटाचा त्यांनी परत फोन आला आणि त्यांनी सांगितलं की त्यांना बोलवलं वापस त्या लोकांना म्हणून। ते लोक जात नव्हते घाबरले होते मारलं होतं खूप म्हणे आम्हाला जात नव्हते। म्हणलं जा मी आहे तुम्हाला काय कसं काय मारते बघतो जातो मी। मग त्यांनी त्यांना काहीतरी बहुतेक ते राहायची व्यवस्था केली त्यांचं काय नंतर ठरलं मला माहीत नाही। नंतर हार्वेस्टरवाल्यांचा कधी निरोपही नाही आला की काय झालं म्हणून ते लक्षात आलं ते नाव